लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत। त्यातूनच ही बातमी काँग्रेसकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय आणि काही नावं सुद्धा समोर आलेली आहेत। वर्ध्याहून चारुलता टोकस, यवतमाळ इथून माणिकराव ठाकरे या नावांचा विचार सुरू आहे। धुळ्यामधून कुणाल पाटील तर नांदेडमधून अशोक चव्हाण। काँग्रेसची राज्यातली ही दुसरी यादी ज्यातून काही नावं समोर येत आहेत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सागर, ही काँग्रेसची लोकसभा निवडणुकांसंदर्भात उमेदवार जाहीर करणारी दुसरी यादी आपण बघतोय, काय अपडेट आहे? सुवर्ण, पुढच्या काही वेळातच अधिकृत एआयसीसी मधून काँग्रेसची लोकसभेचे उमेदवार जाहीर केले जातील। पण तत्पूर्वी जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार धुळे इथून माजी कॅबिनेट मंत्री रोहिदास पाटील यांचा मुलगा कुणाल पाटील हे उमेदवार असतील, तर दुसऱ्या बाजूला यवतमाळ मधून काँग्रेसचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे उमेदवार असतील। रामटेक या मतदारसंघामधून मुकुल वासनिक हे आधी निवडणूक लढवत होते, पण यावेळेस या ठिकाणी चेंज केल्याचं समोर येत आहे। या ठिकाणाहून किशोर गेजभाई जे निवृत्त IAS ऑफिसर आहेत त्यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे नांदेड या भागातून अशोक चव्हाण यांना। नक्की सागर, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। पण काही नावं समोर येत आहेत, काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतली ही नावं आहेत, काही वेळामध्येच त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मिळते।